अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे विधेयक मांडण्यात येणार। नियमात मोठी सुधारणा, सविस्तर बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। राज्याचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे। या अधिवेशनामध्ये सरकारकडून 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर आहे। या विधेयकामध्ये विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे। यामध्ये विद्यमान सरकार ईव्हीएम सरकार आहे, पण या ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र अशा प्रकारचा असणार आहे। महाराष्ट्र हे मॅग्नेटिक महाराष्ट्र घडवण्याकरिता राज्याचे मंत्रिमंडळ पुढील कामकाज करणार असल्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट करण्यात आले आहे। कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनिमय संदर्भात विधेयक, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय, त्याचबरोबर शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024, सामान्य प्रशासन विभाग अध्यादेश क्रमांक 6 चे रूपांतरित विधेयक, सर्वसाधारण बदल्याचा कालावधी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची तरतूद सदर विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे। यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित महागाई भत्ता, DA, याशिवाय वेतन त्रुटी निवारण समिती अहवाल अशा प्रकारचे प्रलंबित प्रश्न ऐनवेळी उपस्थित केल्यास त्यावर चर्चा केली जाईल। तर या हिवाळी अधिवेशनात याही काही गोष्टीवर चर्चा होणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा आणि कुठल्या विषयावर चर्चा झाली पाहिजे हेही तुम्ही कमेंट्सद्वारे सुचवू शकता। धन्यवाद। जय महाराष्ट्र।